थांब बाळा. ज्यांनी तुझ्या विरोधात डाव रचले त्यांना वाटलं की तू आता हारला आहेस, पण त्यांना हे माहीत नव्हतं की तुझ्या आयुष्याचा निर्णय त्यांच्या हातात नाही, तर तो देवाच्या हातात आहे. तुझ्याच माणसांनी तुला धोका दिला आहे बाळा. जवळच्या नातेवाईकांनी तुझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे. शत्रूंनी तुझ्यासाठी अडथळे उभे केलेत, पण देव शांत होता, कारण तो तुझ्यासाठी विजयाचा मार्ग तयार करत आहे. आज तुझं नशीब तुला साथ देत नाही असं तुला वाटत असेल तर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. कारण कधी कधी नशीब थांबतं, पण देवाची योजना थांबत नाही. ज्यांनी तुला खाली खेचण्यासाठी हात जोडले होते, त्याच परिस्थितीचा उपयोग देव तुला वर उचलण्यासाठी करणार आहे. तुझ्या आयुष्यात काही लोक का आले, त्यांनी तुला का दुखावलं आणि काही नाती अचानक का बदलली, याचं उत्तर आज तुला मिळणार आहे. होय माझ्या लेकरा, बघ, एकीकडे शत्रू आपल्या विरुद्ध डाव खेळत असतो आणि दुसरीकडे जवळचे लोकच आपल्याला समजून घेत नाही. काही नातेवाईक समोरून खूप गोड बोलतात, पण मागे आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगतात. आपण एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि तोच समोरचा व्यक्ती आपला विश्वासघात करतो. आणि तेव्हा आपल्याला वाटतं माझ्याच आयुष्यात हे सगळं का घडतंय. पण माझ्या बाळा, लक्षात ठेव, प्रत्येक संकट म्हणजे तुझा पराभव नाही, हार नाही. कधीकधी देवाने तुझ्यासाठी घेतलेला नवीन मार्ग असतो, तो म्हणजे संकटातून. तुला वाटतंय की तुझं नशीब खराब आहे, पण तुझं नशीब खराब नाही. देव तुला अशा लोकांपासून दूर करत आहे जे तुझ्या आयुष्यात राहून तुझी प्रगती थांबवत आहेत. काही लोक तुझ्या आयुष्यात येतात आणि तुला खूप मोठा आयुष्यभराचा धडा शिकवून जातात. आपण त्यांना आपलं मानतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो, आपल्या मनातील सर्व काही गोष्टी त्यांच्याशी शेअर करतो, आपल्या अडचणी, आपले स्वप्न, आणि नंतर लक्षात येतं की आपण ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच आपल्या कमकुवतपणाचा वापर आपल्या विरोधात केला आहे. तेव्हा मन खूप दुखतं, आपल्याला राग येतो. आपल्याला वाटतं की मी एवढं चांगलं वागून सुद्धा, ह्याचं सर्व करून सुद्धा हा माझ्यासोबत असं का वागतोय. पण इथूनच देवाची लीला सुरू होते, स्वामी लीला, देवाचा खेळ. कारण प्रत्येक माणूस जो तुझ्यापासून दूर जातो, तो तुझं नुकसान करण्यासाठीच दूर जातो असं नाही. काही लोक दूर जाणं म्हणजे देवाने तुझ्या आयुष्यातून एक चुकीचा अध्याय बंद करणं आहे. तुझ्या शत्रूंनी तुझ्यासाठी डाव रचला असेल, तुझी बदनामी केली असेल, तुझ्या कामात अडथळे आणले असतील, पण तुला कमजोर करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. कारण तुझ्या जवळच्या व्यक्तीला तुझ्या विरुद्ध भडकावलं असेल. तरीही तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा, माणूस डाव आखू शकतो, पण परिणाम ठरवण्याची ताकद ब्रह्मांड नायकाकडे असते. तुझ्या आयुष्यात कोण हरणार, कोण जिंकणार हे फक्त बाहेरून दिसणाऱ्या परिस्थितीवर ठरत नाही. कधी कधी आज जो माणूस पुढे जातो तो उद्या मागे पडतो. आज जो माणूस संघर्ष करत असतो तोच उद्या सर्वांच्या पुढे जाऊन बसतो. म्हणून आजची परिस्थिती पाहून तुझ्या भविष्याचा निर्णय तू घेऊ नकोस. तुला वाटतं माझं भाग्य मला साथ देत नाही, तर थोडं थांब. कदाचित भाग्य तुला शिक्षा करत नसेल, तो तुला तयार करत आहे. कारण देव जेव्हा मोठं काही देणार असतो तेव्हा आधी काही जुन्या गोष्टी तुझ्या आयुष्यातून काढून टाकतो. जसं की काही नाती तुटतात, काही लोक दूर जातात, काही संधी हातातून निघून जातात, काही योजना अपयशी ठरतात आणि तू हार मानतोस आणि म्हणतोस आता सगळं संपतं. पण देव म्हणत असतो, नाही, जुनं संपतंय जेणेकरून नवीन सुरू होऊ शकेल. तुझ्या आयुष्यात प्रत्येक नुकसान म्हणजे नुकसानच असतं असं नाही. कधी एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यातून जाते तर त्याच क्षणी तुझ्या आयुष्यात शांतता येते.
कधी नोकरी संधी जाते तर त्यापेक्षा चांगली संधी मिळते. कधी नातं तुटतं तर त्यानंतर तू स्वतःला नव्याने ओळखायला शिकतोस. म्हणून जे गेलं त्यासाठी रडत बसू नकोस. कधी कधी देव तुझ्या हातातून काहीतरी काढतो, कारण तुझ्या हातात त्यापेक्षा चांगलं काहीतरी ठेवायचं असतं. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक. माझ्या बाळा, आता तुझ्या शत्रूंबद्दल तू लक्ष ठेवत बसू नकोस. तो काय करतोय, कुणाशी बोलतोय, किंवा तुझ्याबद्दल काय अफवा पसरवतोय, काय योजना आखतोय, याचा विचार तू करत राहिलास तर तुझी ऊर्जा त्याच्यासाठी खर्च होईल. त्याऐवजी स्वतःच्या आयुष्यावर लक्ष दे, तुझ्या कामावर लक्ष दे, तुझ्या कुटुंबावर, ध्येयावर लक्ष दे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या देवावर तू विश्वास ठेव. कधीकधी तुझ्या शत्रूला उत्तर देण्याची गरज नाही, तर तुझं यशच तुझं सर्वात मोठं उत्तर आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना तू स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावू नकोस. ज्यांनी तुझी किंमत ओळखली नाही त्यांच्यासमोर तुझी किंमत सिद्ध करण्याची गरज नाही. ज्यांनी तुला सोडलं त्यांच्या मागे जाऊ नकोस. ज्यांनी तुला धोका दिला त्यांच्याबद्दल द्वेष मनात ठेवू नकोस, कारण तू त्यांच्या चुकीचं ओझं स्वतःच्या मनावर घेऊन फिरलास तर त्रास तुलाच होणार आहे. काही लोकांना त्यांच्या कर्माचा हिशोब काळ देतो. तुला प्रत्येक गोष्टीचा हिशोब स्वतः मांडायची गरज नाही. बाळा, बघ, तुला जे दिसतंय ते फक्त आज आहे. मला तुझं संपूर्ण प्रवास दिसत आहे. तुझा आज बंद झालेला दरवाजा देवाने त्यामागे उघडणारा दुसरा दरवाजा उघडला आहे. तुला आजची अडचण दिसते, देवाला त्यातून तयार होणारी तुझी ताकद दिसते. तुला आजचा अपमान दिसतो तर देवाला उद्याचा सन्मान दिसतो. म्हणून विश्वास ठेव. आज तुझ्या आयुष्यात काहीही बरोबर होत नाही. आर्थिक अडचणी, नात्यांमध्ये तणाव, जवळच्याच व्यक्तीने दिलेला त्रास, तुझ्या कामातील अडथळे, ह्या सर्वातून आजचा दिवस तुझं संपूर्ण आयुष्य ठरवत नाही. आजची अडचण म्हणजे उद्याची कायमची परिस्थिती नाही. आज तू संघर्ष करत आहेस म्हणून कायमच तुला संघर्ष करावा लागेल असं नाही. आज लोक तुझ्यावर हसत आहेत म्हणून उद्या तेच लोक तुझं कौतुक करणार नाहीत असं नाही. आयुष्य बदलायला कधी कधी फक्त एक योग्य संधी पुरेशी असते, आणि ती संधी कधी, कुठून आणि कोणाच्या माध्यमातून येईल हे तुला कळणार सुद्धा नाही. म्हणून आजपासून एक निर्णय घे. शत्रू काय करतोय याचा विचार कमी कर. नातेवाईक काय बोलतात याचा विचार कमी कर. कोणी धोका दिला हे सुद्धा तू दुर्लक्ष कर. स्वतःला एकच प्रश्न विचार, आज मी माझ्या आयुष्यासाठी काय करू शकतो? कारण तुझ्या आयुष्याचा पुढचा अध्याय कोण लिहिणार? तर तुझा शत्रू नाही, तुझ्यावर टीका करणारे नाही, तुझ्यापासून दूर गेलेले नातेवाईक नाही, तर तो अध्याय तू आणि तुझा विश्वास लिहिणार आहे. तुझ्या आयुष्यातील ही वेळ तुला तोडण्यासाठी आलेली नाही, तर ती तुला घडवण्यासाठी आलेली आहे. ज्यांनी तुला दुखावलं त्यांनी तुला मजबूत होण्याचा धडा दिला आहे. ज्यांनी तुला धोका दिला त्यांनी तुला लोक ओळखायला शिकवलं आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांनी तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं आहे. मागे वळून पाहताना दुःख पाहू नकोस. त्या दुःखातून तू किती मोठा झाला आहेस आणि काय शिकलायस, काय अनुभव घेतला आहेस हे पहा. आज जर तुझ्या मनात एक प्रश्न असेल की माझा विजय कधी होणार, तर त्याचं उत्तर हे: तुला तारीख माहीत नसेल, तुला वेळ माहीत नसेल, तुला मार्ग माहीत नसेल, पण तू प्रयत्न करत राहिलास तर योग्य मार्गावर राहिलास आणि देवावर, स्वतःवर विश्वास ठेवलास,
प्रत्येक अडचणीतून शिकत पुढे जाण्याची ताकद तुला नक्कीच मिळणार आहे. विजय म्हणजे फक्त शत्रूचा पराभव नाही, तर विजय म्हणजे स्वतःच्या भीतीवर केलेली मात आहे. विजय म्हणजे परिस्थिती असूनही पुढे चालत राहणं. विजय म्हणजे धोका मिळाल्यानंतरही मनात कटुता न ठेवणं. नशीब साथ देत नसतानाही प्रयत्न सोडणं म्हणजे विजय. माझ्यासोबत कोणी असो वा नसो, मी माझ्या ध्येयासाठी उभा राहणार आहे. आज जर तुला वाटत असेल की सगळे तुझ्या विरुद्ध आहे, तर घाबरू नकोस, शांत राहा. स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे काम करत राहा. तुझ्या शत्रूसाठी रस्ता आता भगवंत बंद करत आहे. त्याच वेळी देव तुझ्यासाठी दुसऱ्या दिशेने एक नवीन रस्ता तयार करत आहे. आणि जेव्हा तो रस्ता तुझ्या समोर उघडेल, तेव्हा तुला जाणवेल, ज्या गोष्टीसाठी मी रडत होतो, तीच गोष्ट माझ्या आयुष्यातून दूर जाणं माझ्यासाठी चांगलं होतं. आज ज्यांनी तुला सोडलं आहे त्यांना दोष देऊ नकोस. आज ज्यांनी तुला धोका दिला त्यांच्या मागे तू जाऊ नकोस. आज ज्यांनी तुझ्यावर हसून तुला कमी लेखलं त्यांच्याशी वाद घालू नकोस. फक्त स्वतःला एवढंच सांग, माझी वेळ येण्यासाठी मला कोणाची परवानगी लागणार नाही. देवा, मला माझ्या मार्गावर चालण्याची बुद्धी दे. संकटात संयम दे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची शक्ती दे. बाकी सर्व काही देवावर सोडून दे. कारण तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रत्येक गोष्ट तुझ्या नियंत्रणात नसली तरी तुझी मेहनत, तुझी वृत्ती, तुझा संयम, तुझा विश्वास तुझ्या हातात आहे. आज हा संकेत ऐकताना जर तुझ्या आयुष्यातील एखादी व्यक्ती तुला आठवत असेल, ज्याने तुला धोका दिला, ज्याने तुला कमी लेखलं, ज्याने तुझ्या विरुद्ध डाव खेळला, ज्याच्यावर विश्वास ठेवूनही तुला फक्त दुःख मिळालं, तर त्या व्यक्तीला मनातून सोडून दे. द्वेष करू नकोस. बदला घेण्याचा विचार करू नकोस. फक्त स्वतःच्या आयुष्याकडे परत फिर. कारण तुझं आयुष्य कोणाच्या चुकीभोवती फिरण्यासाठी नाही. तुझं आयुष्य तुझ्या ध्येयासाठी आहे, तुझ्या स्वप्नांसाठी, तुझ्या कुटुंबासाठी आणि तुझ्या स्वतःच्या आनंदासाठी आहे. शत्रू डाव खेळत राहील, काही लोक धोका देईल, कधी नशीब वर खाली होईल, पण तू तुझा मार्ग सोडू नकोस. तुझ्या विरोधात काही डाव रचले गेले तरी तुझ्या आयुष्याचा शेवटचा निर्णय त्या डावांनी होणार नाही. तुझ्या प्रयत्नाने, तुझ्या कर्माने, तुझ्या विश्वासाने तुझा पुढचा मार्ग तयार होणार आहे. आजची रात्र कितीही काळोखी असली तरी उद्या प्रकाश येणारच आहे. आजचा संघर्ष कितीही मोठा असला तरी त्यातून शिकून पुढे तू जाणार आहेस. आणि आज तुला समजणार आहे की तुझा देव तुझ्यासाठी बंद झालेले दरवाजे उघडणार आहे. होय माझ्या लेकरा, तुला वाटत असेल की आता सर्व काही थांबलं, पण नाही. देव तुझ्यासाठी असा दरवाजा उघडण्याची तयारी करत आहे ज्याचा तू अजून विचारही केलेला नाहीस. म्हणून बाळा, हार मानू नकोस, पुढे चालत राहा. स्वतःवर विश्वास ठेव आणि विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर. हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण बाळा, कोणी धोका दिला यापेक्षा महत्त्वाचं तू संकटात कसा उभा राहिलास हे आहे. म्हणून बाळा, बघ, तुला असं वाटतं की मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्याच आयुष्यात का? ज्यांनी तुझ्या आयुष्याचा रस्ता अडवण्यासाठी डाव आखला होता त्यांना अजून हे कळलेलं नाही की देवाने त्याच रस्त्यावर तुझ्या विजयाची सुरुवात लिहून ठेवली आहे. तुझं नशीब खराब झालंय असं तुला वाटतंय, पण नाही. कदाचित तुझं नशीब बदलण्याआधी देव तुझ्या आयुष्यातील कचरा दूर करत आहे. बाळा, बघ,
तू प्रामाणिक आहेस म्हणून तुझ्या आयुष्यात सर्व काही चांगलंच होणार आहे. फक्त तू विश्वास ठेव. काही लोक तुझ्या आयुष्यात धडा बनून येतील आणि तुझी परीक्षा घेतील. काही लोक तुला दुखवतील, त्यानंतर तू स्वतःला आधीपेक्षा जास्त ओळखायला लागशील. म्हणून हार मानू नकोस, नशिबाला दोष देऊ नकोस. तुझा देव तुझ्या पाठीशी कायम आहे. जर तुझ्या देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तू 9 जणांना शेअर कर. व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.